जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता ने इस आधार पर उनके खिलाफ सर्वसम्मति से अविश्वास प्रस्ताव पारित किया है और वह अध्यक्ष सहित पदाधिकारियों पर भरोसा नहीं करते हैं, आपसी निर्णय लेते हैं। जिला परिषद की विषय समिति सदस्यों के चयन के लिए बुधवार को विशेष बैठक आयोजित की गई। उस वक्त सीईओ शुभम गुप्ता के खिलाफ अविश्वास प्रस्ताव पारित हुआ था। इस प्रस्ताव को एक वोट से मंजूरी मिलने के बाद पूरे जिले में हड़कंप मच गया और 23 जुलाई 2023 को शुभम गुप्ता को जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी के रूप में नियुक्त किया गया तथा उनके काम को लेकर सदस्यों ने नाराजगी जताई और जिला परिषद के 56 में से 51 सदस्यों ने खड़े होकर अपनी सहमति दी और 5 सदस्य अनुपस्थित रहे। सीईओ के खिलाफ मामला दर्ज नहीं हुआ तो कोर्ट जाएंगे। शना भाऊ सोनवड़े साथ ही जिला परिषद के सभा कक्ष में बार बार सवाल उठने के बाद समस्या का समाधान नहीं होने पर सिंदखेड़ा में लंबित मांगों को लेकर छात्रों और किसानों ने धुले जिला परिषद के सीईओ सभागृह में प्रदर्शन किया और सदस्यों मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या विरोधात या ठिकाणी सभागृहामध्ये आज अविश्वास ठराव पारित करण्यात आला। म्हणजे संपूर्ण विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी सगळे एकत्र आले आणि या ठिकाणी त्यांच्या विरोधात म्हणजेच त्यांचं या ठिकाणी प्रशासनाच्या बाबतीत कारभार चालवत असताना त्यांना हाताळता आलेला नाही। चुकीच्या पद्धतीने ते लोकप्रतिनिधींना वागणूक देत आहे। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की 23 तारखेला आम्ही विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी निवेदन द्यायला आलो आणि हे त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं। साधा शिपाई सुद्धा तिथं नव्हता। तो अभिषेक गायकवाड कोण आहे अजून आम्ही त्यांचं तोंड पाहिलेलं नाही आणि त्या अभिषेक गायकवाडच्या नावाने आमच्या विरोधामध्ये एक महिला जिल्हा परिषद सदस्यावरती 353 म्हणजे सरकारी कामात अडथळा आणि विविध कलम लावून आमच्यावर गुन्हा दाखल केला। ही अशी घटना या महाराष्ट्रामध्ये कुठंच घडलेली नसेल आणि या सीओच्या कार्यकाळामध्ये अशी घटना घडली त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांच्या या कार्यकाळात जेव्हापासून ते आलेले आहेत आम्ही जे प्रश्न मांडतो ते फक्त हसतात, टिंगल करतात, प्रश्नांचं उत्तर देत नाही आणि त्या पद्धतीने कारवाई करत नाही, काम करत नाही। म्हणून या ठिकाणी त्या ठिय्या आंदोलनाचा पवित्रा आम्ही घेतलेला होता। आमच्या विरोधात जरी त्यांनी 353 खोटी कलम आणि फिर्यादी पण खोटा आहे जरी असं केलेलं असलं तरी पण आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आणि त्यांना ज्यांनी ही चूक केलेली आहे चुकीचे फिर्याद एका जिल्हा परिषद सदस्य सन्मानित सुनीता सोनवणे यांच्या विरोधात दिलेली आहे। आम्ही पण तक्रार दाखल केलेली आहे। पोलिसांनी आमची फिर्याद दाखल करून घेतली नाही परंतु आम्ही जो अर्ज केला होता त्याच्यावर त्यांच्याकडनं पोच घेतली। आम्हाला 7-8 दिवसाची मुदत द्या, आम्ही याच्यात चौकशी करू आणि योग्य वाटल्यास ते फिर्याद दाखल करू। पण आमच्या वेळेस दाखल करत असताना तुमच्यावर कोणाचा दबाव होता? आम्ही मागणी केलेली आहे की या ठिकाणचा सीसीटीव्ही, एसपी कार्यालयाचा सीसीटीव्ही, त्याचप्रमाणे शहर पोलीस स्टेशनचा सीसीटीव्ही आणि माननीय एसपी महोदय नंतर आपले सीओ जिल्हा परिषदचे शुभम गुप्ता आणि शहर पोलीस स्टेशन यांच्या सगळ्यांच्या फोनचा सीडीआर मागवायचा आणि चौकशीमध्ये त्याचा वापर करा की कोणाच्या दबावामुळे आमच्यावर हा खोटा गुन्हा झालेला आहे। आम्ही तर संघर्ष करणार आहेत। अशी कोणी खोटी केस केली म्हणून आम्ही आमचा संघर्ष थांबणार नाही। लोकांसाठी संघर्ष करत राहू, आयुष्यभर संघर्ष करत आलो आहेत, पुढेही संघर्ष करत राहू।